नमस्कार, मी मोक्षदाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण बनवूयात शेजवान फ्राईड राईस। हे खूप पटकन बनतात। अगोदरच प्लेन राईस फ्रीजमध्ये बनवून ठेवला किंवा रात्रीचा साधा भात शिल्लक राहिला असेल, आपल्याला झटपट बनवता येतो। खूप तिखट आणि चवदार शेजवान फ्राईड राईस। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी एक भांडं घेऊ। मी 3 व्यक्तींसाठी शेजवान फ्राईड राईस बनवत आहे। त्याप्रमाणे तुम्हाला जेवढ्या व्यक्तींसाठी बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। त्यामध्ये 3 वाटी तांदळासाठी 7 ते 8 कप किंवा 8 वाट्या पाणी गॅस मोठा करून आपल्याला झाकण ठेवून पाणी उकळून घ्यायचं आहे। पाणी उकळलेलं आहे, 5 मिनिट लागलेत उकळण्यासाठी। यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा तूप, तेल पण टाकू शकता तुम्ही इथं, आणि अर्धा लिंबू पिळून घ्या। ह्यामुळे चव तर छान लागतेच आणि भात मोकळा आणि पांढरी शुभ्र होतो आणि तो एकमेकाला चिटकतच नाही। अगोदर 20 मिनिट पाण्यात भिजवलेले बासमती तांदूळ स्वच्छ करून भिजवत ठेवलेले होते, ते टाकून द्या। भिजवल्यामुळे लवकर तर शिजतातच आणि मोकळे पण होतात। 5 मिनिट मध्यम गॅसवर झाकण ठेवून शिजू द्या। चेक करून पाहूयात। पहा, तांदूळ लांब लांब झालेले आहेत शिजून। चमच्याने थोडंसं हलवून घेऊयात। अजून 1 ते 2 मिनिट लागतील। जास्त शिजवायचे तांदूळ नाहीयेत आपल्याला इथं, ते थोडे कच्चे ठेवायचे आहेत। हे पहा, तुटत आहेत। भाताची शीतं दाबली जात नाहीत। 2 मिनिट झालेत पहा, भात कसा मोकळा मोकळा दिसतोय। आता दाबून पहा, शिजलेला आहे। आपल्याला जास्त शिजवायचा नाही, 90% इतकाच शिजवायचा आहे। नंतर आपण पाणी काढून चाळणीत ठेवतो, त्यावेळेस ते वाफेने शिजतात। एका चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या। गाळल्यानंतर लगेचच खालचं भांडं काढून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यावर ठेवायचं आहे। तसंच जर ठेवलं तर गरम पाण्याच्या वाफेने भात ओव्हरकुक होऊ शकतो। आता चमच्याने पसरून घेऊया। असंच ठेवा किंवा मोठ्या परातीमध्ये भात पसरून ठेवा। थंड पण होईल आणि भाताची शीतं चिटकणार नाहीत। भात थंड होतोय तोपर्यंत आपण पुढच्या तयारीला लागूयात। शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी भात थंड व्हायला पाहिजे। अगोदरच किंवा रात्री शिल्लक राहिलेला भात तुम्ही इथं वापरू शकता। 15 ते 20 मिनिट लागतात भात थंड व्हायला। 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। पहा, किती मस्त मोकळा आणि पांढरा शुभ्र भात झालेला आहे। तुमचा भात मोकळा होत नसेल तर तुम्ही कुठलाही भात, मसाले भात, बिर्याणी बनवताना ह्या प्रकारे तुम्ही भात बनवा, म्हणजे भात नक्कीच मोकळा आणि फटफटीत होईल। गाळून राहिलेलं पाणी टाकून न देता कणिक तिंबण्यासाठी, भाकरी करण्यासाठी किंवा सूप बनवण्यासाठी वापरा। कढईत 2 चमचे तेल टाकून घ्या। गॅस आणि तेज करून घ्या आणि कढईला सगळ्या बाजूनी पसरून तेल लावून घ्या। माझी कढई नॉनस्टिक आहे। जर तुम्ही स्टीलच्या कढईत करत असाल तर हे करणं खूप गरजेचं आहे, किंवा लोखंडाच्या कढईसाठी सुद्धा। भात कढईला चिटकणार नाहीये। तुमचे लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे, हे 1 चमचा आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। अद्रक आणि लसूण नसेल तर चायनीज काय, चमच्याने मिक्स करा। त्यामध्ये 1 चिरलेली हिरवी मिरची परतून घ्या। तुम्ही मिरच्या इथं जास्त पण वापरू शकता। तेलामध्ये मग त्या बारीक चिरलेल्या 1 सिमला मिरची, 1 वाटी हिरवे वाटाणे, 2 मीडियम साईजचे गाजर, बारीक चिरलेले 2 टमाटे आणि बारीक चिरलेले सर्व साहित्य आपल्याला हे तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। भाज्या तुम्ही कुठल्याही कमी जास्त वापरू शकता, तुम्हाला ज्या आवडतात त्या। ते 2 मोठे चमचे चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस, शेजवान सॉस 2 चमचे टाकून भाज्या त्यामध्ये शिजवून घ्या। सोया सॉस 2 चमचे मिक्स करा आणि छानपैकी आता आपण थंड झालेला मोकळा भात घालून घ्यायचा आहे। पहा, किती सुंदर पांढरा शुभ्र आणि मोकळा झालेला आहे भात थंड झाल्यानंतर। 1 चमचा व्हाईट व्हिनेगर टाकून मिक्स करूयात। आंबट चवीसाठी आपल्याला इथं व्हिनेगर टाकायचं आहे आणि सॉस ज्यावेळेस आपण टमॅटो सॉस टाकतो, हा टमॅटो सॉस व्हाईट व्हिनेगरला आंबट आणि गोड अशा प्रकारे बॅलन्स करतं। तयार झालेला शेजवान फ्राईड राईस हा एकदम मस्त आणि कलरफुल झालेला आहे, हिरवा, रेड अँड ग्रीन। एकदम सोपा आणि झटपट भात तयार करून ठेवला की केव्हाही तयार करू शकता।
शेजवान फ्राईड राईस गरमागरम सर्व करूयात. तांदूळ तुम्ही लगेचच शिजवणार असाल तर ओव्हर कुक करू नका आणि 90% शिजल्यानंतर चाळणीतून लगेचच काढून घ्या आणि लगेचच पसरून थंड करा. भाज्या फ्राय करताना गॅस मोठा ठेवा. भाज्या शिजवू नका जास्त, थोड्या कच्च्याच ठेवा, छान लागतात. सॉस सगळे घालून मिक्स करा म्हणजे चव भाज्यांनाही व्यवस्थित लागते. कशी वाटली रेसिपी आणि तुम्हाला तुमच्यासाठी काय बनवलं पाहिजे ते पण तुम्ही मला सांगू शकता. आणि ह्या टिप्स तुम्ही नेहमी शेजवान राईस करताना किंवा फ्राईड राईस करताना किंवा बिर्याणी करताना अशा प्रकारे जर भात शिजवला तर तुमचा भात मोकळा आणि पांढरा शुभ्र होईल. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाच किचन.